नमस्कार मित्रांनो. तर विसरू नको तू मला या मालिकेच्या 28 ऑगस्टच्या एपिसोडमध्ये की वरद वैदेहीला म्हणतो, वैदेही सांग ना, कुठून आणलेच हे पेपर, कसे मिळवले, कोणी मिळवून दिले. वरदला डाऊट असतो की या वैदेहीचं कोणासोबत तरी लफडं चालू आहे. वैदेही बाबांना म्हणते, बाबा, ज्या माणसाने मला हे पेपर्स मिळवून दिलेत ना, त्या माणसाला माझ्या स्वप्नांची काळजी वाटते. ती बाबांना सांगण्याचा प्रयत्न करत असते की तिचं कुणावर तरी प्रेम आहे. तर इथे वच्छी सूर्याला म्हणते, सूर्या, तुझी ही अवस्था ज्याने केली ना, त्याला मी सोडणार नाही. सूर्या म्हणतो, आई, तुला तुझ्या संस्कारांवर विश्वास आहे ना, मग मला माझी लढाई लढू द्या. सूर्यासमोर कोणीच बोलू शकत नाही. तर दुसऱ्या दिवशी वच्छीला सूर्याचं ज्याच्यावरती प्रेम आहे त्या मुलीचा नंबर मिळतो, म्हणजेच वैदेहीचा. वच्छी वैदेहीला फोन लावते आणि म्हणते, ए, कोण आहेस तू, काय लायकी काय तुझी? या वच्छी तांडेलच्या मुलाकडे नजर वर करून बघायची तुझी हिंमत तरी कशी झाली? तुझ्यासाठी त्याने स्वतःचं रक्त सांडले. आता बघ मी तुझी काय अवस्था करते ते. तुला आता लोळल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. वैदेही वच्छीचा आवाज ऐकून घाबरते. आता वच्छी वैदेही समोरासमोर कसे येत आहेत आणि वैदेही देसाईंची मुलगी आहे हे कळल्यावर वच्छीची काय अवस्था होते ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होते की सूर्या वैदेहीच्या हातात पेपर देतो आणि तिला घरी सोडायला निघालेला असतो. तर इथे वरद घरी सगळ्यांना म्हणतो, तुम्हाला कळतंय का, ती मुलगी कशी वागतेय, ती वैदेही. स्पष्ट आहे ना, तिला आज जायचे. घरातल्यांसोबत वेळ घालवायचा सोडून ती काय करते, तर सकाळपासून बाहेर जाऊन बसली आहे. सगळा गाव पालथा घातलाय मी, पण तिचा पत्ता कुठेच नाही आहे. बाबा म्हणतात, अरे वरद, ती आरोग्य केंद्रात गेली असेल, काहीतरी महत्त्वाचं काम असेल. वरद म्हणतो, आरोग्य केंद्रात, तिथे पण जाऊन आलो आहे, ती कुठेच नाही आहे. आत्या म्हणते, शांत हो वरद. वरद म्हणतो, नाही, मी शांत होणार नाही. आणि तुम्हाला जमत नसेल ना, तर मी माझ्या पद्धतीने तिला सांगतो आणि तिला कसं थांबवायचं ना, ते मी आता ठरवतो. ती स्वतः ठरवते, निर्णय घेते आणि ते निर्णय तुम्हाला पटत असतील, पण मला अजिबात पटत नाही. आता तर पाणी डोक्यावरून जायला लागले. आत्या मामा दोघंही त्याला समजवतात. आत्या म्हणतात, अरे शांत हो जरा, आपण नंतर बोलू. वरद म्हणतो, नाही, तिचं चुकतंय ना तर चुकतंय, आता मीच बघतो. वरद वैदेहीला शोधायला घराबाहेर निघतो. वरद रस्त्यावर सगळ्या लोकांना वैदेहीचा फोटो दाखवत हिला कुठे पाहिलंय का हे विचारत असतो. आणि तेवढ्यात वैदेही सूर्या यांची गाडी वरदच्या शेजारून जाते. वरद मागे वळून बघतो तर त्याला वैदेहीची साडी दिसते. वरद त्यांचा पाठलाग करायला लागतो. वरद आपला पाठलाग करतोय हे सूर्या आणि वैदेही बघतात. ते दोघं एका झाडामागे लपून बसतात. वरद तिथे शोधाशोध करतो आणि पुढे शोध घेण्यासाठी निघून जातो. तर इथे सूर्या वैदेहीला तिच्या स्कूटरजवळ आणतो. तिला तिचे पेपर्स देतो, तिची गाडी चालू करून देतो आणि वैदेही ते पेपर्स घेऊन आपल्या गाडीवर बसते. दोघंही आपापल्या मार्गाने निघून जातात. वैदेही कन्फ्यूजच असते. सूर्यावर आपलं खरं प्रेम आहे का हे तिला कळत नसतं. वैदेहीला एका ठिकाणी वासुदेव दिसतो. तो वासुदेव राधा कृष्ण यांचे प्रेम कसं होतं, प्रेम नेमकं काय असतं, राधा कृष्ण हे एकमेकांचे कसे झाले हे सगळं सांगत असतो. वैदेही तिथे थांबते आणि ते सगळं ऐकते. वैदेहीला जे कन्फ्युजन होतं ते दूर झालेलं असतं आणि तिला क्लिअरिटी येते. आपलं सूर्यावर प्रेम आहे की नाही हे तिला कळायला लागतं. रात्री वैदेही आपल्या घरी येते. ती गाडीत लावते आणि तेवढ्यात तिला समोर सूर्या दिसतो. वैदेहीला कळतं की आपण सुखरूप घरी पोहोचावं म्हणून सूर्या आपल्या मागावर होता. सूर्याचं अजून आपल्यावर किती प्रेम आहे हे तिला सारखं दिसत असतं. तर इथे सूर्या आपल्या घरी येतो. सूर्याला त्या अवस्थेत बघून भाई, वच्छी, सुधाकर यांच्या पायाखालची जमीन सरकते. ते तिघंही तिला आतमध्ये घेतात आणि पाणी वगैरे देऊन त्याला विचारतात, सूर्या, तुझी ही अवस्था कोणी केली आहे? सूर्या काहीच बोलत नाही. वच्छी सुधाकरला म्हणते, सुधाकर, गावात कुणाला सोडायचं नाही, सगळ्यांना मारायचं, रक्ताचे पाठ वाहिले पाहिजे. माझ्या मुलाला हात लावला ना, आता सगळ्यांना कळलंच पाहिजे. भाई वच्छीला गप्प बसायला सांगतात, शांत बसायला सांगतात. वच्छी विचारते, सूर्या, कुणी केलं हे सगळं? सूर्या ओरडतो आणि म्हणतो, बास,
मला कोणाला काहीही सांगायचं नाही आहे. सूर्याला तसं बघून सगळ्यांचा जीव वर खाली होत असतो. तर इथे वैदेही आपल्या घरी येते. वैदेहीची ती अवस्था बघून बाबा, आत्या यांना तिची काळजी वाटते. ते तिला बसवतात, पाणी वगैरे देतात आणि तिची अवस्था कशी झाली हे विचारतात. वरद चिडलेला असतो. वरद म्हणतो, ए बोल ना, कुठे गेली होतीस तू? कुठे धडपडलीस? आणि सकाळपासून गेली तरी कुठे होतीस? सकाळी गेली ती आत्ता उगवतीस तू? आम्ही काही वेडे तिथे कामधंदे सोडून तुला शोधत बसायला? आत्या वरदला शांत राहायला सांगतात. वरद वैदेहीचा हात धरून तिला जाब विचारतो, कुठे गेली हे विचारतो. आत्या वरदला बाजूला करते. ती वैदेहीला म्हणते, वैदू बाळा, तुला किती टेन्शन आहे आम्हाला कळतंय. तुझ्या मागे व्याप खूप आहे कळतंय ग. पण आम्हाला सोडून कुठे लांब जाऊ नको. कुठे गेली होती बाळा तू? वैदेही तिच्याकडेचे असलेले पेपर्स बाबांना देते. बाबा ते पेपर्स चेक करतात आणि वैदेहीला म्हणतात, हे तर आपल्या जमिनीचे पेपर्स आहेत. कसे काय मिळाले तुला पेपर्स? वैदेहीला सूर्याची आठवण येते. सूर्याने किती मेहनत करून हे पेपर्स मिळवले ते आठवतं. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.